नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे आपलं तलाठी फॅक्टरी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदाबद्दल आज आपल्या या ठिकाणी हे सेशन आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिला असेल आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न नक्कीच उद्भवले असतील। तर मित्रांनो बघा, काही आपल्याला कमेंटमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी देणार आहे। तलाठी पदाबद्दल जे काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत त्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्या समोर शेअर करत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्यावेळेस मला लोकांच्या मनातील तलाठी पदाबद्दल काही गैरसमज जाणवले ना, त्यावेळेस मला एक लाईन आठवली बघा, सरकार और जनता का सेतु वही है, सरकार और जनता का सेतु वही है, हर दस्तावेज का गवाह वही है, हर दस्तावेज का गवाह वही है, गांव की रगों में दौड़ता है खून उसी का, गांव की रगों में दौड़ता है खून उसी का, देश का असली हीरो कर्मठ अधिकारी का, देश का असली हीरो तलाठी या कर्मठ अधिकारी का। विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मला ज्यावेळेस तलाठी पदाबद्दल मी संपूर्ण या ठिकाणी माहिती जाणून घेत असतो। तलाठी माझे मित्र बरेच काही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि गावामध्ये ज्यावेळेस मी जातो ना, त्यावेळेस सुद्धा बघत असतो की हा तलाठी अर्थात गावच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर भाऊसाहेब, एकदम आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भाऊसाहेब। भाऊसाहेब आलेत का, मला शाळेच्या डॉक्युमेंटसाठी कागदपत्र काढण्यासाठी मला उत्पन्नाचा दाखला हवा आहे, तलाट्याचा रहिवासी दाखला हवा आहे, तलाट्याकडून मला काही नोंदणी 7/12 पाहिजेत, इतर काही गोष्टी मी लहानपणापासून या गोष्टी बघत आलोय। कारण ज्यावेळेस आपल्याला शाळेचे असतील किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट काढायचे असतील, ज्यावेळेस आपल्याला नॉन क्रिमिनल काढायचं असेल, विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा तलाट्याकडे जावं लागतं, अर्थात आपल्या भाऊसाहेबाकडे जावं लागतं। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस भाऊसाहेब हा हाक किंवा हा आवाज आपल्या कानावरती पडतो ना, त्यावेळेस तलाठी या पोस्टची किंवा या व्यक्तीची आपल्याला एक आतून भावना येते आणि नक्कीच हा भाऊसाहेब म्हटल्यानंतर तलाठीकडे या ठिकाणी जात असेल किंवा तलाठीला त्यांनी आवाज दिलेला असेल। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी हा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा या ठिकाणी मोलाचा दस्तावेज सांभाळून ठेवणारा तलाठीचा एक मित्र असेल, सखा असेल असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच आज आपण या ठिकाणी बघूया खरं गोष्ट काय आहे त्या मी स्पष्टीकरण देणारच आहे आणि ग्रामीण भागामध्ये तलाठी किंवा त्या भाऊसाहेबाला किती महत्त्व दिलं जातं तर त्याही गोष्टी मी या ठिकाणी समजून देखील सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्राला पाठवायला विसरू नका। बघा विद्यार्थी मित्रांनो, तलाठीसाठी डिग्री लागतेच का? हो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक गोष्ट माहित नसेल, मागच्या काही 7-8 वर्षापूर्वी डिग्री तलाठीसाठी नव्हती, फक्त 12वी पास विद्यार्थी या ठिकाणी 12वी पास विद्यार्थी अर्ज दाखल करू शकत होता। बघा तलाठीसाठी किती 12वी पास विद्यार्थी अर्ज दाखल करू शकत होता। परंतु काही कालांतरानं ज्या पद्धतीनं जग बदलत आहे, ज्या पद्धतीनं देश बदलतोय, ज्या पद्धतीनं राज्य बदलतंय, ज्या पद्धतीनं आपलं गाव बदलतंय, तर विद्यार्थी मित्रांनो तर त्याच पद्धतीनं टेक्नॉलॉजी सुद्धा येत असताना आपणही बदललं पाहिजेत। मग ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की हा तलाठी त्याचं क्वालिफिकेशन या ठिकाणी उच्च दर्जाचं असावं, म्हणून पदवी ही मागील काही 7-8 वर्षापूर्वी या ठिकाणी 12वी वरून पदवी या ठिकाणी तलाठी पदासाठी केलेली आहे। पदवी धारण केलेला विद्यार्थी या ठिकाणी तलाठीसाठी अर्ज दाखल करू शकतो। बघा 12वी का या ठिकाणी केली नाही, आता सध्या फक्त मला वाटतं की पोलीस भरतीच पाठीमागे राहिलेली आहे, इतर बऱ्यापैकी 99% पोस्ट सगळ्या पदवीवरती चाललेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिग्रीच का लागते तर त्याच्यासाठी आता जे काही नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी येत आहे, त्यासाठी या ठिकाणी 7/12ची नोंद व्यवस्थित लागावी, त्याला ते ज्ञान चांगल्या पद्धतीने आकलन झालेलं असावं, नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचा वापर या ठिकाणी कसा करायचा, कारण तलाठी याचा संबंध डायरेक्ट निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये सहभागी असलेला हा कर्मचारी आहे, गाव पातळीवरती नियोजन करणारा हा कर्मचारी आहे, म्हणून त्याला पदवी
हे या ठिकाणी दिलेले आहे। पदवी क्वालिफिकेशन वरती तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 12वी लागत नाही, त्यासाठी पदवीच लागते। बघा आता पुढचा प्रश्न असा होता की कट ऑफ खूपच जास्त जातो का, तर हो विद्यार्थी मित्रांनो, इतकी क्रेज या तलाठी पदाबद्दल वाढलेली आहे ना, म्हणून कट ऑफ हा वाढत चाललेला आहे। ना वर्दी चमकते है ना शोहरत दिखते है, ना वर्दी चमकते है ना शोहरत दिखते है, पर मेहनत उसकी हर गांव गांव में झलकते है, पर मेहनत उसकी हर हर गांव में झलकते है। वो तलाटी होता है, वो तलाटी होता है जो सरकार का हाथ और जनता का साथ बनता है दिन रात, उसी को तलाटी कहते हैं, उसी को तलाटी कहते हैं। मैं इसलिए वही बोलता हूं कि कटअप क्यों उसी का बढ़ जा रहा है। तो मित्रांनो लक्षात घ्या, कटअप का एवढा वाढतोय, तर दिवसेंदिवस तलाठी पदाबाबत जी क्रेज निर्माण होते ग्रामीण भागामध्ये असेल, तर ती क्रेज या ठिकाणी तलाठी बाबत सर्वात जास्त या ठिकाणी तयार व्हायला लागलेली आहे। आत्ताच्या घडीला सुद्धा तलाठी हा लाख मोलाचा गाव पातळीवरती महाराष्ट्र शासनाचा महसूल विभागाचा काम करणारा एकमेव व्यक्ती समजला जातो, तो तलाठी आहे। त्याच्यासोबत कृषी सहाय्यक असेल, ग्रामसेवक असेल, इतर कर्मचारी येतील, कोतवाल असेल किंवा ग्रामपंचायतचे काही कर्मचारी असतील, पण या सर्वांमध्ये गाव पातळीवरती शेतकऱ्याशी निगडीत या ठिकाणी जो व्यक्ती या ठिकाणी आहे तो कृषी सहाय्यक आणि तलाठी आहेत। तर तलाठीला एवढं महत्व काय आहे, का आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस सातबाऱ्याची नोंद या ठिकाणी आपल्याला लावावी लागते त्यावेळेस आपल्याला तलाठीकडे जावं लागते। म्हणजे आपला नावावरती जी काय जमीन या ठिकाणी कोण दर्शवतो, तर प्रथमतः तलाठी दर्शवत असतो आणि त्याच्याकडचीच नोंद या ठिकाणी वरती जाते। आता त्यामुळं ही जी क्रेज वाढत चाललेली आहे, त्यामुळं विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचं प्रमाण सुद्धा दिवस रात्र या ठिकाणी वाढत आहे। त्यांचं प्रमाण या वाढल्यामुळं आणि जो काही लॉट येतोय तो भरपूर लॉट या ठिकाणी तलाठीकडे वळलेला आहे। का सांगायचं तर एका वाक्यात सांगेल, ग्रामीण भागामध्ये सगळ्यात चांगली क्रेज असणारी या ठिकाणी दबदार आणि रुबाबदार जे काय पोस्ट आहे ती तलाठीची आहे। गाव पातळीवरती 4 माणसामध्ये आपल्या जाऊन मिसळणारा, शेतकऱ्याच्या बांधावरती गेला तर त्यांच्यासोबत ताटामध्ये चटणी भाकर खाणारा हा तलाठी या ठिकाणी आज प्रसिद्धीस येताना दिसत आहे। म्हणून ज्यावेळेस आपल्याला तलाठी व्हायचंय तर त्या उमेदीनं, त्याच उद्देशानं, त्याच चिकाटीनं आणि त्याच जिद्दीनं अभ्यास करण्याची जी काय विद्यार्थ्यांची मेहनत या ठिकाणी फळाला येते, त्यावेळेस नक्कीच या तलाठी पदाचा कट ऑफ देखील या ठिकाणी जास्त वाढताना आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस तलाठी या पदाची जी काय परीक्षा आहे ही TCS या कंपनीने घेतली होती आणि ज्यावेळेस परीक्षा घेतलेली असताना देखील त्याला कंबाईन करणारे, राज्यसेवा करणारे विद्यार्थी त्या ठिकाणी या परीक्षेला या ठिकाणी उतरलेले होते। या रणांगणामध्ये अभ्यास करत असताना जे काही नवीन येणारा लॉट आहे आणि उच्च लेवलचा म्हणजेच कंबाईन राज्यसेवा करणारा हा विद्यार्थी वर्ग ज्यावेळेस तलाठी पदाकरता उतरतो, त्यावेळेस फक्त सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्याला यावरून राज्यसेवा आणि कंबाईनचा जो काही विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी तलाठी पदाचा येत असतो त्यांना टप देण्यासाठी पुन्हा हा स्पेशल सरळ सेवा आणि मनात जिद्द आणि चिकाटीनं फक्त तलाठीचाच अभ्यास करणारा विद्यार्थी या ठिकाणी ज्यावेळेस पेटत असतो अभ्यासासाठी, त्यावेळेस मात्र कट ऑफ हा वरती घेऊन जाण्याचा नक्कीच दोघंही प्रयत्न करतात की मला पोस्ट भेटते का त्याला भेटते आणि जास्त मार्क मला पडतात की त्याला पडतायत। म्हणून आजच्या घडीला आपण तलाठी या पदाचा कट ऑफ जास्त वाढताना पाहत आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि तलाठीची परीक्षा गेल्या वेळेस आणि त्याच्याही गेल्या वेळेस TCS ने घेतली, त्यावेळेस त्यांनी नॉर्मलायझेशन ही जी काय प्रोसेस आहे ती वापरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी 200 पार केलेले सुद्धा दिसलेले आहेत। कधी? नॉर्मलायझेशन नंतर। बघा ही सरासरी ज्यावेळेस काढली जाते त्यावेळेस मार्क कट ऑफ या ठिकाणी जास्त जाताना आपण पाहत आहोत। बघा आता पुढचा प्रश्न बघूया, इंग्रजी मधूनच शिकलेला विद्यार्थी पास होतात का? कदाचित मी म्हणेल 0.5% या गोष्टीशी सहमत आहे, परंतु 99.5% या वाक्याशी मी सहमत नाही। परंतु 0.5 हे अर्धा टक्का मी या गोष्टीशी सहमत आहे आणि 99.5% या गोष्टीशी सहमत नाही। आता असं का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला सांगतो। ज्यावेळेस 25 मार्कासाठी आपल्याला इंग्रजी व्याकरण या ठिकाणी त्या परीक्षेला असेल तर 25 प्रश्न येतील 50 मार्काला, म्हणजे 50 मार्काला 200 पैकी 50 मार्क किती? 200 पैकी 50 मार्क या ठिकाणी आपल्याला तलाठी पदासाठी जर असतील तर विद्यार्थी मित्रांनो
हे 50 मार्क मेरिट का ठरवू शकत नाहीत? मेरिट नक्कीच ठरवतात. आणि आपला विद्यार्थी अभ्यास करणारा हा इंग्रजीमध्ये बऱ्यापैकी म्हणतो मागा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या 50 पैकी कमीत कमी 40+ मार्क या ठिकाणी घ्यावे लागतील. कमीत कमी 40%, जास्तीत जास्त कमीत कमी 40, जास्तीत जास्त 50, 45 ते 46 मार्क आपल्याला या इंग्रजी सब्जेक्ट मध्ये घ्यावे लागतील. तेव्हा आपण जे काही कट ऑफ लागतोय त्याला आपण क्रॉस करून आपल्या निवड यादीमध्ये नाव आणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी म्हणतोय की 0.5% या वाक्याशी सहमत आहे. का तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे पारंगत होतं मराठीमध्ये, परंतु इंग्रजी पाठीमागे राहते. तर याच्यामध्ये अडचणी येतात बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून व्होकॅबवरती जास्त प्रश्न विचारल्यामुळे, शब्दार्थ जास्त तोंडपाठ नसल्यामुळे बऱ्यापैकी ह्याचे मार्क जाऊ शकतात. पण तुम्हाला जर निवड यादीमध्ये नाव आणायचं असेल तर 40+ मार्क कमीत कमी असावेत. जास्तीत जास्त 46+ या ठिकाणी मार्क 50 पैकी तुम्हाला घ्यावे लागतील. तेव्हा तुमचं यामध्ये इंग्रजी हा विषय तुमचं निवड यादीमध्ये नाव फिक्स करू शकतो. बघा, हा काही स्कोरिंगचा विषय नाही इंग्लिश, पण जर ठरवलंच तर स्कोरिंगचा विषय पण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी इंग्रजीमधून पास झालेले विद्यार्थी या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क घेतात. का तर त्यांना ती मातृभाषा असल्यासारखे त्यांचा तो विषय असतो. आपण जसं आपली मराठी भाषा मातृभाषा आहे, आपण 50 पैकी 50 मराठी व्याकरण मराठी या सब्जेक्टला घेऊ शकतो, 50 पैकी 50 मार्क घेऊ शकतो. तसं इंग्रजी पास झालेले विद्यार्थी तिकडे 50 पैकी 50 घेऊ शकतो. मग आपल्याला त्याला जर क्रॉस करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इंग्रजीमध्ये आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. त्यावेळेस आपण तलाठी होऊ शकतो. पण असं नाही की तो इंग्रजी मधूनच इंग्लिश मीडियम मधून घेतलेला विद्यार्थीच पास होतो. या वाक्याशी मी फक्त 0.5% सहमत आहे. 99.5% या ठिकाणी सहमत नाही. कारण आपले मराठी बांधव देखील इंग्रजीचा तेवढाच जीव तोडून अभ्यास करतात आणि त्याला खरोखर या ठिकाणी दाद दिली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, तलाठी म्हणजे फक्त ऑफिसच काम आहे का? बघा, तलाठी म्हणजे फक्त ऑफिसच काम नाही. फक्त ऑफिसच काम नाही. बघा, ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येईल, आपण सगळ्या आपत्ती एकाच शब्दात घेऊया, आपत्ती या नावात. आपत्ती येईल. बघा, निवडणूक आयोग असेल, निवडणूक त्यानंतर बघा एखादी मोजणी असेल, त्यानंतर महसूल गोळा करणे असेल, महसूल, म्हणजे इतर अशी भरपूर काम आहेत. त्यावेळेस ही कामं तलाठी ऑफिस मध्ये बसून काम करू शकत नाही. तर त्याला या ठिकाणी आपत्ती आली तर शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरती जावं लागेल. या गोष्टीशी सहमत आहेत का? तो ऑफिस मध्ये बसून सॅटेलाइटवर चेक करणार आहे, चला ठीक आहे तिकडं असं झालेलं आहे, जमीन खरडून गेली, आपण बघूया, त्याचा फोटो इथंच अपलोड करूया. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्याला पंचनामा करावा लागतो. पंचनामा करणं खूप गरजेचं आहे. आता मग पंचनामा हा बऱ्याच गोष्टीचा येतो, वेगवेगळ्या प्रकारामध्ये. तो प्रत्यक्षदर्शी तिथं जाऊन ते काम करावं लागतं. निवडणूक आली, निवडणुकीच्या वेळेस पूर्णपणे तहसीलदाराला, तहसील कार्यालयाला जेवढे काय त्यांचे आदेश येतील, जे काय त्यांचे JR निघतील, ते काम या ठिकाणी त्यांना करावं लागतं. निवडणूक याद्या अद्ययावत करायचं काम असेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मतपेट्या गावात येतील, निवडणूक जे काय केंद्र आहे, मतदानाचं जे केंद्र आहे, ते केंद्र व्यवस्थित सज्ज आहे का नाही ते बघणं आणि वेळोवेळी त्या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संभाषण करणं आणि त्यांच्यासोबत जाणं फिरणं, सगळ्या गोष्टी या ठिकाणी येतात. ते निवडणुकीच्या वेळेस आचारसंहितेच्या कामामध्ये आचारसंहिता यामध्ये त्याला भरपूर काम असतं आणि तो निवडणुकीच्या प्रोग्राम मध्ये सहभागी होत असतो. मोजणी असेल, जमिनीची मोजणी समजा कुणी अर्ज केला असेल, त्यावेळेस त्या ठिकाणी भूमी अभिलेखचे असतील ते अधिकारी येतात, त्यांना बी सहकार्य करण्याचं काम या ठिकाणी त्यांना करावं लागतं. आणि महसूल कर गोळा करण्याचं काम सगळ्यात महत्वाचं यांच्याकडे असतं. बघा, ही झाली सगळी बाहेरची कमी कामं सांगतोय बरं का. ऑफिसच काम असतं का? तर नाही, तर ही सुद्धा कामं असतात. मग ऑफिसमध्ये इतर काही कामं असतात. कोणाला दाखला द्यायचा असतो, कोणाच्या नोंदी लावायच्या असतात. बघा, कोणाच्या जमिनीमध्ये समजा जो 7/8 असतो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवाव्या लागतात. हे ऑफिसचे त्याची वर्क दैनंदिन कामकाज चालूच असते. बघा,
त्यामुळं फक्त ऑफिसचंच काम नसतं, तर ऑफिस म्हणजे चार भिंतीतलंच, म्हणजे माझ्या भाषेत सांगतो की चार भिंतीतलंच त्याला काम नाही तलाठी म्हणजे भाऊसाहेबाला, तर त्याच्यासाठी चार माणसामध्ये देखील जाऊन काम करावं लागतं. आणि म्हणूनच आज त्या तलाठीसाठी चांगली चांगली मस्त छान ओळख या ठिकाणी आणि एक मान सन्मान त्या ठिकाणी मिळत असतो. बघा आता पुढचं बघूया. तलाठी एक्झाम खूप अवघड असते का? ठरवलं तर अवघड काहीच नाही. ठरवलं तर अवघड काहीच नाही. जर नाही ठरवलं, जर नाहीच केलं तर तुमच्यासाठी भात सुद्धा या ठिकाणी खाणं गिळणं हे सुद्धा तुमच्यासाठी खूप अवघड आहे. त्यामुळे मी काय सांगतोय की तुम्ही ज्यावेळेस जिद्दीला पेटता ना त्यावेळेस अवघड काहीच नसते. तुम्ही जर अभ्यासच करायचा नाही, मला घर बसल्या काहीतरी मला ही पोस्ट पाहिजे ती पोस्ट पाहिजे असं होणार नाही. जिद्द चिकाटीनं अभ्यास करावा लागतो. अभ्यासाला पर्याय हा अभ्यासच आहे. अभ्यासाला पर्याय अभ्यासच आहे, ह्याला पर्याय दुसरं काहीच नाही. ज्या वेळेस आपण पहिल्यांदा लहानपणी ऐकलं असेल, शिक्षणाला हे वाघिणीचं दूध समजलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर ते पेल्याशिवाय तुम्हाला ते दहातीचं बळ या ठिकाणी अंगामध्ये येणार नाही. आत्मविश्वासाचं बळ कधी येईल तर तुम्ही या आता जो काही तलाठीचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये शॉर्टकट सांगतो. मराठी असेल, मराठी, इंग्रजी, बघा इंग्रजी, मॅथ रिजनिंग आणि जीएस असेल. ज्या वेळेस तुम्ही शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध तुम्ही पेल्याशिवाय तुमच्यामध्ये आत्मविश्वासाचं बळ या ठिकाणी येणार नाही. त्याकरता तुम्हाला हे जे काही सब्जेक्ट आहेत ह्या सब्जेक्टमध्ये परिपूर्ण असल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी तलाठी होऊ शकत नाही. हे आजही सत्य, उद्याही सत्य राहणार आहे आणि काळ्या दगडावरची रेष आहे. हा सिलेबस तुम्ही जितक्या वेळेस वाघिणीचं दूध म्हणून या ठिकाणी पेताल त्यावेळेस तुमच्याकडे आत्मविश्वास नावाचं बळ या ठिकाणी तुमच्या अंगामध्ये संचारेल आणि त्या क्षणी तुमचं या ठिकाणी निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही. त्याकरता काय करायचंय तर हा अभ्यास नावाचा जो काही घटक आहे, चार घटकामध्ये विभागलेला आहे, तो या ठिकाणी ठसून आपल्या मनामध्ये भरायचा आहे. त्यासाठी रात्रंदिवस कितीही कष्ट करावे लागतील, त्याची तयारी तुमची असली पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही तलाठी एक्झाम खूप अवघड आहे असं कधीच म्हणणार नाहीत. हे सगळं सोपं आहे आणि मी करून जाऊ शकतो. कारण का तर मी त्याच्यासाठी रात्रंदिवस एक केलेलं आहे. तलाठी परीक्षा ही अवघड नाही मित्रांनो, लक्षात घ्या. मी अजूनही सांगतोय तलाठी परीक्षा ही अवघड नाही, पण मेरिटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला त्या पायऱ्या चढणं खूप अवघड आहे. रात्रंदिवस जे काही कष्ट करावं लागते, जे नियमितता अभ्यासामध्ये नियमितता असावी लागते ती तुमच्याकडे नाही. ती तुम्ही कंटिन्यू करा परीक्षा होईपर्यंत. त्याचा तुम्ही कायमस्वरूपी जप करा. नक्कीच देव तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. आता जप म्हणल्यानंतर तुम्ही देवाकडे जाणार, तर अशी म्हणत नाही मी. जप करा म्हणजे अभ्यास करा असं मला म्हणायचंय. जगातील कोणतीही परीक्षा अवघड नाही. जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर तुमच्यासाठी मी तुम्हाला पहिलं सांगितलं की भात सुद्धा चावून खाण्याची जर तुमच्याकडे कुवत नसेल, क्षमता नसेल, तर भात गिळण्याची क्षमता देखील तुमच्याकडे असणार नाही. म्हणून मी सांगतोय की अवघड काही नाही. तुम्ही ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा जिद्द आणि चिकाटीनं. त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी या परीक्षेला अवघड तुम्ही ठरवू शकणार नाहीत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल, खरंच मित्रांनो, 8 ते 9 लाख विद्यार्थी परीक्षेत येतील आणि सगळ्या जगाला एखादा प्रश्न आलेला आहे. काय आलेला आहे प्रश्न काय आलेला आहे की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे. ह्या जगाला सगळ्याला उत्तर माहिती आहे, त्याचं उत्तर मुंबई आहे. पण भावा, तुला जर ते उत्तरच माहित असून देता नाही आलं किंवा तुला ते उत्तरच माहित नाही तर जगाला सगळ्यांना तो मार्क पडणार आहे, पण तुला तो पडणार नाही. इतक्या सोप्या प्रश्नाचं उत्तर जर तुला येत नसेल तर तो तुझ्यासाठी सगळ्यात अवघड प्रश्न आहे. आणि सगळ्या जगाला उत्तर आलेलं नाही असा प्रश्न, एखादा अवघड प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे आणि ते सगळ्या 8-9 लाख विद्यार्थ्यांना आलेलं नाही, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला आलेला नाही, पण तुला ते उत्तर देता आलंय, तर तो प्रश्न तुझ्यासाठी खूप खूप सोपा होता. तुझ्यासाठी तो अवघड नव्हता. अवघड प्रश्न कोणता होता की सगळ्या जगाला त्या प्रश्नाचं उत्तर येत असताना देखील तुला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तो प्रश्न तुझ्यासाठी अवघड आहे. म्हणून तुम्हाला अजूनही एक नियम सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जगामध्ये सगळ्या गोष्टी अवघड आहेत, सगळ्या गोष्टी खूप 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 टफ आहे, खूप टफनेस आहे, पण
त्यासाठी एक मंत्र माझा लक्षात ठेव, जी गोष्ट अवघड आहे ती गोष्ट सोपी करण्याचा प्रयत्न कर, जी गोष्ट सोपी आहे ती गोष्ट सहज करण्याचा प्रयत्न कर, आणि जी गोष्ट सहज आहे ती सहज ही आपलं करण्याचा प्रयत्न कर, आणि जे आपलंच आहे ते आपलं तू मनापासून प्रेमानं जपण्याचा प्रयत्न कर. तुला यश नक्की त्या पावलागणीस भेटत जाईल. तुला जे हवंय ते सगळं तुला त्या ठिकाणी मिळत जाईल. फक्त जे काही तुला करायचंय ते प्रेमानं आणि आपुलकीनं आणि मन लावून कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास कर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खोटं नाही सांगत, यश तुमच्या पायाशी लोटांगळ्या घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला यश हे 100% मिळणार, आणि 2025 असेल 26 असेल याच्यामध्ये तुमचं जे स्वप्न आहे सरकारी नोकरी मिळवण्याचं ते देखील या ठिकाणी पूर्ण होणार. त्यामुळं कोणत्याही परीक्षेला तू अवघड समजू नको. आधी तुझी कष्टाची तयारी ठेव, जिद्दाने चिकाटीनं अभ्यास करण्याची तयारी ठेव. तुला अवघड काहीच जाणार नाही. माझ्या असं वाटतं की आता मी खूप तुम्हाला याबद्दल सांगतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तलाठीचा तुम्ही अभ्यास करत असाल ना, तर नक्कीच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्लॅटफॉर्मवरती या. हा प्लॅटफॉर्म महाराष्ट्रातील तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, अर्थात त्यांचं नाव बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॅटफॉर्म जोमानं तुमच्या तलाठीसाठी परीक्षेसाठी खूप जोमानं या ठिकाणी काम करतोय. तुम्ही नक्कीच यश मिळवण्यासाठी, योग्य अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी आम्ही तुमच्या सेवेत दाखल झालेलो आहोत. अर्थात तलाठी फॅक्टरी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवण्यासाठी लवकरच या ठिकाणी तलाठी फॅक्टरी नावाचा ठोकळा तुमच्या सेवेत दाखल होणार आहे. फक्त श्वास रोखून ठेवा. आम्ही पुन्हा या तलाठी ठोकळ्याच्या माध्यमातून तुमच्या हातामध्ये येणारच आहोत. तथापि आपली तलाठी भरतीची जी काही प्रोसेस, जी काही अभ्यास आहे तुमचा, तो आता पुस्तकच नव्हे तर आपण फक्त पुस्तकच नव्हे तर बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी तलाठी पदभरतीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही कोणतीही परीक्षा या ठिकाणी अवघड समजू नका. तलाठी बद्दल तुमचे काय मनातले गैरसमज आहेत ते एकदम तुम्ही बाजूला करा आणि आनंदानं, गोडीनं, गुलाबीनं मित्रांसोबत तुम्ही अभ्यास करा. या ठिकाणी तुमचं तलाठीचं सिलेक्शन या येणाऱ्या जाहिरातीमध्ये पक्का जर करायचं असेल तर आजच या ठिकाणी तू जागा हो आणि अभ्यासाचा धागा हो, असं मला म्हणायचंय. रात्रंदिवस अभ्यास कर, तुला यश या ठिकाणी नक्की मिळेल. बघ विद्यार्थी मित्रांनो, तलाठीसाठी सहीला किती किंमत असते ते ज्यावेळेस आपण तलाठी कार्यालयामध्ये जातो आणि खूप अर्जंट या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट हवे असतात, आणि सेतू कार्यालयामधून म्हणा कुठं बी तुम्ही तुमचा 8/7/12 त्या ठिकाणी जरी झेरॉक्स काढून घेऊन गेला तर त्याच्यावरती तलाठीचा सही शिक्का जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही. अशी कितीही डॉक्युमेंट बाहेर पडलेले असतील, फक्त तलाठीला जर सही आणि शिक्का तेवढ्या इतकी जर किंमत असेल तर विद्यार्थी मित्रांनो विचार करा, तलाठी भाऊसाहेब किती लाख मोलाचा दागिना या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेजारचा सखा मित्र असेल. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, मनामध्ये कोणताही गैरसमज, कोणताही न्यूनगंड न बाळगता तुम्ही अभ्यासाला लागा, अभ्यास जोमाने करा. तुमचं सिलेक्शन, यश फिक्स आहे. या ठिकाणी मी थांबतो विद्यार्थी मित्रांनो, तुमची रजा घेतो. भेटूया पुढील नोटिफिकेशन अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.